आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझा जीव गेला ना तरी या जन्मात मी ह्यांच्या मनासारखं होऊ देणार नाही. मग तुमची बहीण काय आणि तिचा तो अडाणी पोरगा काय, माझ्या पाया पडून किती बी भीक मागू दे, मी माझ्या शब्दातून मोकळं केल्याशिवाय हे लगीन काय होत नसते. मी माझा शब्द सोडणार नाही. सी डॅड, सुंदर माझा मोठा भाऊ आहे. त्याच्या लग्नाचा आधी बघा ना, नंतर माझा विचार करा. पण तुम्ही तर माझेच मागे लागलेत. हा बरोबर आहे ना. सुंदर तुझा मोठा भाऊ आहे, त्याचं लगीन अगोदर व्हायला पाहिजे. त्याच्या लग्नाची वाट बघत बसलास ना तर आयुष्यभर बिन लग्नाचाच राहशील. सी डॅड, तुम्ही काही बोला पण मी आता लग्नाला तयार नाहीये. वहिनी साहेब, अहो तुम्ही तरी काय समजावं याला. माझं काही बी ऐकत नाही. पोर अहो इतकं चांगलं स्थळ आपल्या हात नसायचं. भाऊजी, हे असे प्रश्न जबरदस्तीने बोलून सुटत नसतात. मला आता थोडं महत्वाचं काम आहे. आपण या गोष्टीवर नंतर शांतपणे बोलू, ठीक आहे? जावा आता तुम्ही समजे. थँक्यू काकू. काय रे सुंदर, तू कुठे चाललास? यापुढं कामात तुलाच लक्ष घालायला हवं. त्यामुळे तिच्याकडून हे समजून घे. अक्षर, त्या फाईल तिथे आहेत, तुम्ही बघायला सुरुवात करा. मी आलेच जरा. अश्विनला काका असं का म्हणला? सुंदरसाठी थांबशील तर बिन लग्नाचा राहशील. माझ्यामुळेच अडसर येत आहेत हे सगळे माहितीये मला. छोट्या मालकांचं लग्न होणारच नाही कारण मी नकार देते. तेही हाच विचार करत असतील आता. अक्षरा, कसं कळत नाही तुला? तू नाहीस तर काहीच नाही. असाच राहीन मी बिन लग्नाचा. उर्वशी, तुझ्या डोसक्यात काय भुसा भरलाय का? ही नको ती वादळ बरोबर तुझ्याच डोसक्यात येतात. तू काय कुठली महाराणी लागून गेलीस का सगळे तुझ्या पाया पडा येतील ते? अगं हे याड लागले तुला. याड याड मला नाही, त्यांना लावीन मी. आता हुकमाचा एक्का माझ्याकडे आहे. तो एकदा पलटला समजा माझ्या मनासारखा. उंदीर लागलं वातीला आणि गाव जाग रातीला, मग बसा म्हणावं मिरच्या कुटत.
सुंदर, अक्षरा, एक गडबड झाली. मला जरा लवकर निघायला लागतंय. मॅडम निघावं लागतंय म्हणजे इतक्या गडबडीत कुठे निघालात? अगं नाशिक वरून फोन होता. जरा अर्जंट काम आहे. मला अचानकच नाशिकचा दौरा करावा लागणार आहे. जाणं भागच आहे. पण मॅडम हे सगळं काम संपवून तुमच्याकडे हँडओव्हर करायचं होतं मला. अगं अक्षरा, आता मला त्यात कुठे अडकवतेस आणि तू सुंदरला सांग की समजाव. हे बघ, तसं बी मला अचानक जावं लागतंय आणि यापुढे सुंदरच बघणार आहे ना मग समज. मग त्यालाच सांग. सुंदर, तू घेशील ना रे पाहून समज. हा हा होय आई, मी समज तिच्याकडनं समजून घेतो. पर आई, तू का चालली आहेस? म्या काका किंवा मामा गेला असतं की. नाही, मला रिस्क घ्यायची नाही. तो शर्मालाही चला खाय, समध्यासने गुंडाळून ठेवतो. त्याला फक्त म्याच पुरून उरते. आणि तसं बी मी एकटी कुठे आहे, बारके आहे की बरोबर. हा, तसं म्हणलं तर ना मी एका पायावर बी तयार आहे, पण आता दोन्ही पाय घेऊन आलोय. असं हा नेमकी नाही. आईला एकटं सोडून जायचं नाही कुठं, कळलं का? त्या भावा, एवढा तर भरोसा राहू दे की. हा बरं आई, तुमची राहायची सोय झाली आहे का? कुठं राहणार आहे तुम्ही? हे बघ, ते समज म्या बघते. आता जाणं भाग आहे ना, मग समधी सोय बघेन म्या. तू नको काळजी करू. तू फक्त काम समजून घे. अक्षरा येते ग. चल बारक्या, ये होतोय. ही सीए ची फाईल आहे. यात टॅक्सचे सगळे डिटेल्स आहेत. आपल्याला गेल्या वर्षीपेक्षा जास्त टॅक्स भरायला लागणार आहे, कारण कंपनीला जास्त प्रॉफिट झालाय म्हणून. कळलं? हा हा होय होय होय. कॅल्क्युलेट करूयात, म्हणजे आपल्याला अंदाज येईल की टॅक्स किती बसेल. छोटे मालक, देशमुखांची फाईल द्या. हा हा होय होय. अक्षरा, देशमुखांची फाईल कुठे आहे? निळ्या रंगाची आहे बघा, वरच ठेवली. अक्षरा, 2 फायली आहेत का निळ्या रंगाच्या? अहो, नाव लिहिलं असेल की नाही त्याच्यावर? हा
सुंदरच्या गळ्यात पडणार. कबूल कर, योच तुझा खरा रंग आहे. मामी, मला छोट्या मालकांबरोबर लग्न करायचं नाहीये. काय चाललंय तुमचं? कशाला बोलवलेत मला इथे? अगं अक्षरा, गप्प बसा. मला ना इथे यायचंच नव्हतं. मॅडमनी ऑफिसचं काम आहे असं सांगितलं ना, म्हणून मी इथे आली. नाही तर माझी याची इथे अजिबात इच्छा नव्हती. मग करू दे ना मला माझं काम. मी आता पूर्वीसारखी तुमची फॅमिली मेंबर राहिलेली नाहीये. माझा इथे कुठल्याही गोष्टीशी काही संबंध नाही आणि मला कोणाशी काही बोलण्यात काही इंटरेस्ट नाहीये. माझा मतलब फक्त कामाशी आहे. खरंच कुणासंग काय बी संबंध नाही? नाही, फक्त कामाशी मतलब आहे. होय ना? हो. अक्षरा, तुम्हाला काय काय बोललीस तर मी जरा सुधरून कामात लक्ष बी घालायला लागलो. मला वाटलं होतं की तुम्हाला समज शिकवून कामात पुढे जायला मदत करशील, पर तू तर कसलाच संबंध आहे म्हणायला लागलीस ग. असं कसं जमतं ग तुला? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कामाचा मुद्दा असेल ना तर मी शिकवायला तयारच आहे तुम्हाला. पण त्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनात काही असेल ना तर तुमच्या मनात ना आत्ताच काढून टाका. आपण आता हे सगळं नंतर बघू. मी निघते. अगं अक्षरा, अगं अक्षरा ऐक की. अगं अक्षरा, अक्षरा ऐक की. अगं अक्षरा ऐक की. अक्षरा ऐक ना. अक्षरा, I will call you back. अक्षरा. हे ब्रो, काय मग झाली की नाही सेटिंग? लागला नंबर? अरे कुठलं काय गोळा बेरीज करायला सांगितले तिनं ती टॅक्सीची. अरे काय बोलतोयस तू? तो टॅक्स बीस केला खड्ड्यात. बाकी बोल. बाकी बी उरलेली आहे असं म्हणली ती. म्हणजे फायदा जास्त टॅक्स असं काय ते. अरे ती जे बोलली ते सांगायला लागलो रे मी तुला. अरे ब्रो, मला ते टॅक्सच्या आकडे नको आहेत. प्रेमाची आकडेवारी सांग. प्रेमाची आकडेवारी. तू काय असं बोलणार आहेस ब्रो? पण तुला डेअरिंग करून बोलायला हवं. जस्ट वेट. एक्सक्यूज मी, अक्षरा. मला बोलायचंय तुझ्याशी. बोल, काय काम आहे? तू शर्वरीची ट्रीटमेंट का थांबवलीस? आणि मला काय बोलली पण नाहीस. मला अजिबात आवडलं नाही हे. एक मिनिट. पहिली गोष्ट, तुला उत्तर द्यायला मी बांधील नाही. आणि हा सर्वस्वी माझा निर्णय आणि जो शरूलाही मान्य आहे. हा मान्यच असेल ना, पण ट्रीटमेंट. मी शरूची ट्रीटमेंट करणार नाही असा निर्णय घेतलेला नाहीये. थोडा वेळ लागेल पण मी करीन तिची ट्रीटमेंट. ओके, म्हणजे तुझ्यासाठी तुझा इगो जास्त महत्वाचा आहे. पण तुझ्या इगोमुळे तिचं नुकसान होते त्याचं काही वाटत नाही तुला? बस, मला हे बोलण्याचा किंवा जाब विचारण्याचा तुला काही अधिकार नाहीये. अँड प्लीज डोंट क्रॉस युअर लिमिट्स. जस्ट लिसन टू मी. एकतर हे डॉक्टर माझ्या ओळखीमुळे इथे आलेत. शर्वरीला डॉक्टरांकडे मी घेऊन गेलो. तिथं चेकअप करून ट्रीटमेंट करण्याचा मी निर्णय घेतला. आणि माझ्या अपरोक्ष डॉक्टरांशी बोलून तू सगळं कॅन्सल केलं. या सगळ्यामध्ये माझ्याशी बोलावं किंवा मला काहीतरी सांगावं असं नाही वाटलं तुला? नाही वाटलं, कारण हा सर्वस्वी माझा निर्णय. आणि यात कोणी बाहेरच्या व्यक्तींनी इंटरफेअर केलेलं मला नाही आवडत. मी आणि माझी बहीण काय योग्य काय अयोग्य ते बघून घे. जस्ट चिल चिल चिल. चिल काय येड्या, रील होईल तर आपलं. हो यार,
अगं अक्षरा तू लक्ष नको देस याच्याकडं येडा आहे ते जरा. तुम्ही तुमचं काय ते बघा, आम्ही आमचं बघतो प्लीज. अगं अक्षर अरे भावड्या, अरे काय केलंस तू? हा आग शांत करायची सोडून ते आगीत तेल नाही तर पेट्रोल टाकून आहे ना अजून भडका उडवलास. अक्षरा अक्षरा अगं अक्षरा अक्षरा अगं मी काय म्हणतो ऐक की. अगं हे बघ एवढा डोसक्यात राग घालून घेऊ नकोस ना. हे बघ तू घरी चल, आपण घरला जाऊन बोलू. हे बघ मी सॉरी म्हणतो ना. नाही, मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. अगं तू अश्विनी येडा आहे, त्याचं बोलणं एवढं मनावर घेऊ नकोस. हे बघ तू शहाणी आहेस ना, हो नेहमी समजून घेतीस ना, मग ह्या टायमाला पण घे की. वाटलंच आहे ना त्याच्याकडनं मी माफी मागतो, मी सॉरी बोलतो. हा चल की. मला ना माहिती होतं काही ना काहीतरी कारण काढून तुम्ही मला घरी यायला लावणार, पण आता मी कशातच अडकणार नाही. अक्षरा जरा अश्विनीचा विचार कर की. तो बी काय त्याचं काय? अगं तो बी सर्वरीच्या काळजीपुढेच बोलला आहे ना. मग अच्छा, म्हणजे त्याला तिची काळजी वाटते, मला तिची काळजी नाहीये. अगं नाही नाही तसं नव्हतं म्हणायचं, तुला तिची आहेच काळजी. मी माझ्या बहिणीबद्दल सगळे निर्णय घ्यायला समर्थ आहे आणि त्यात कोणी पडायचं नाही. अगं असं कसं? त्याला बी शर्वरी. काय त्याला शर्वरी काय? काय नाही काय नाही. कळतंय मला, तुमची ना सगळी थेरं कळतायत मला. आता ना प्रत्येकाचे एक एक गुण ना मी चांगले ओळखायला लागले. मला ना इथे थांबायचंच नाही. अगं ऐक की अक्षरा. अगं अक्षरा अक्षरा अगं ऐक ना, इथं नको बोलूया, चल की घरी घरी जाऊन बोलूया. अगं अक्षरा मी पाय पडतो तुझ्या, असं ठोकरून नको जाऊस ना. तर उगाच तमाशा करू नका, चुपचाप घरी जा. अगं अक्षरा पाय पडतो म्हणलं ना. व तुम्ही माझा हात धरायचं धाडस कसं केलं? संधी शोधत असता का नुसती? मला ना तुमची ही सगळी नाटकं माहितीये. एकदा ना घरी जाऊन आरशात स्वतःचा चेहरा बघा, तुम्हाला ना आरशात तुमचा खरा चेहरा दिसेल. ती गाडी तुम्ही मला इम्प्रेस करण्यासाठी बोलवली होती ना? खरं सांगा. ए ये ना पुन्हा मागे. तुमच्यासारख्या सगळ्यांना ना मला अद्दलच घडवायची. छोटे मालक, छोटे मालक, छोटे मालक, काय झालं तुम्हाला? छोटे मालक डोळे उघडा. काय होते तुम्हाला? कुठे लागलंय का? काय झालं अचानक असं? अगं तुला वाचवायला गेलो आणि पडलो बघ, आणि अचानक डोळ्यासमोर अंधारी झाली. शांत शांत बसा. खूप लागलंय का तुम्हाला? आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया, डॉक्टरांकडे नेते. चला. अगं नको नको, एवढं काय लागलं नाही. मी बरा आहे, मी जातो घरला. शांत बसा, मी रिक्षा बोलवते. अगं उठा सावकाश. एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. रिक्षा.
सॉरी, एक मिनिट. सावकाश सावकाश, तुम्हाला पाऊलही टाकता येत नाहीये. एकदम हळूहळू चला. सावकाश. दादा, सिटी हॉस्पिटल, पटकन चला.